राणी, ए राणी, कुठे आहेस? तुला दिसत नाही? आई स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करत आहे. आताच आई पडली असती, माहित नाही दिवसभर आईची काळजी कोण घेत असेल. बघ, आईने बेडवर सगळा चहा सांडला आहे. तुला किती वेळा सांगितलं आहे की आईला उठून चहा पाजत जा आणि नंतर तुझं फालतू काम करत जा, समजलं का? राज त्याच्या बायकोला राणीला ओरडत म्हणाला. राणी म्हणाली की ठीक आहे, मी आलेच. ते काय आहे ना, बाळ रडत होतं, त्यामुळे आईला चहा देऊन त्याला बघायला गेली होती. राणी त्याला समजावत म्हणाली, अरे राज, एवढं का ओरडत आहे? अरे ती येतच होती ना, तू शांत हो. शीतलताई त्यांच्या मुलाला राजला शांत करत म्हणाल्या, ठीक आहे आई, मी ऑफिसला जातो. असं म्हणून राज तेथून निघून गेला. शीतलताई दिवसभर बेडवर झोपून राणी कशी काम करते हे सगळं बघत होत्या. आता त्यांना कळालं होतं की त्या किती चुकीच्या होत्या. त्यांना आता पश्चाताप होऊ लागला. शीतलताईचे पती त्या शहराचे एक प्रसिद्ध वकील होते, पण ते गेल्यानंतर शीतलताई एकट्या पडल्या. शीतलताईंना 3 मुले होती. एक म्हणजे राज आणि 2 मुली होत्या. एक होती स्वाती आणि रोहिणी. पण शीतलताईच्या मिस्टरांनी जाता जाता त्या दोघींची पण लग्न लावून दिली होती. स्वातीच्या आणि रोहिणीच्या लग्नाच्या वेळेस शीतलताई खूप खुश होत्या, पण राजच्या लग्नाच्या वेळेस शीतलताई खुश नव्हत्या. कारण शीतलताईच्या नवऱ्याने त्यांच्या मर्जीने त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत राजचं लग्न जमवलं होतं. त्यावेळेस शीतलताई पण जास्त बोलू शकल्या नाही, कारण राजला राणी आवडली होती. लग्न करून जेव्हा राणी घरात आली तेव्हा शीतलताई तिचा अपमान करण्याचा एक पण मोका सोडत नव्हत्या. नेहमी ती किती वाईट आहे, तिच्यात किती कमी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असायच्या. आणि जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर त्या राणीसोबत खूपच वाईट वागू लागल्या. त्या तिला म्हणाल्या होत्या की मी माझ्या दोन्ही पण मुलींना खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्यांच्या सासरकडून त्यांची एक पण कंप्लेंट येत नाही, परंतु तुझी तर दररोज काही ना काही कंप्लेंट असतेच, कारण तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही. शीतलताई नेहमीच राणीबद्दल राजचे कान भरत असायच्या. शीतलताई त्यांच्या दोन्ही पण मुलींना सोबत घेऊन तिला त्रास देत होत्या, कारण राणी स्वाती आणि रोहिणीपेक्षा खूप सुंदर, हुशार आणि शिकलेली होती. त्यामुळे दोन्ही पण नंदा तिच्यावर जळत होत्या. दोन्ही नंदा पण मिळून राजचे कान भरत होत्या आणि त्यामुळे राज नेहमी राणीसोबत भांडण करत असायचा. पण तरी पण राणीने हिंमत हारली नाही. ती कंटाळून कुठेच गेली नाही. ती खूप वेळा तिच्या घरी गेली, पण महागारी नक्कीच येत असायची आणि कोणालाच काही बोलत नव्हती. चूक तिची नसली तरी ती ऐकून घेत होती. तिच्या नंदांना, सासूला पण ती उलट बोलत नव्हती. पण शीतलताई आज बेडवर आल्या आहेत तर दिवसभर राणी त्यांची काळजी घेत आहे. राणीला त्या घरात येऊन 6 वर्ष झाली आहेत. 6 वर्षात ती 2 मुलांची आई पण झाली आहे. यापूर्वी त्या तिला नेहमी तू काम करत नाही, तू आमची काळजी घेत नाही. त्याच राणीला आज शीतलताई पाहत होत्या की राणी खरंच किती काम करते आणि माझी काळजी पण किती करते. आज 6 महिन्यापूर्वीचा तो काळा दिवस त्या आज पण विसरल्या नव्हत्या. शीतलताई एकदा मंदिरात गेल्या होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या आणि त्यामध्ये त्यांचा मणका पूर्णपणे डॅमेज झाला. शीतलताई आता स्वतःहून उठू शकत नव्हत्या आणि त्या तेव्हापासून बेडवरच आहेत. आणि तेव्हापासून शीतलताई बेडवरच मलमूत्र करत आहेत आणि त्याला स्वच्छ त्यांची सून राणी करत होती. ज्या सुनेला त्या 6 महिन्यापूर्वी नावं ठेवत होत्या, आज ती सून त्यांची सेवा करत होती. आणि ज्या मुलावर, मुलींवर त्यांना गर्व होता, आता तेच त्यांच्यापासून कशी सुटका होईल असं त्यांना नेहमी वाटत होतं. मुली तर 5 मिनिट पण आईपाशी बसत नव्हत्या आणि एक मुलगी तर 15 मिनिटाच्या अंतरावर राहते तरी पण आईला पाहण्यासाठी ती येत नव्हती, कारण आईपाशी आल्यावर आईची सेवा करावी लागेल. आणि जेव्हा शीतलताई व्यवस्थित होत्या तेव्हा या दोन्ही मुली नेहमी माहेरी येत होत्या आणि तिघी पण मिळून राणीबद्दल वाईट बोलत असायच्या आणि त्यांच्या आवडीचं राणीला जेवण बनवायला सांगत असायच्या.
पण दोघी पण मुली आता येत नव्हत्या. या दोघी पण काही ना काही कारण सांगून आईकडे येण्याचा विषय टाळत असायच्या. राजला आईची थोडीफार चिंता असायची. तो दिवसातून 2-3 वेळा आईच्या खोलीत येत होता, पण आईचं एक पण काम तो करत नव्हता. फक्त राणीला सांगायचा की तिचं काय कर्तव्य आहे, आईची कशी काळजी घ्यायची हे नेहमी तो तिला सांगत असायचा. पण राणी ती तिचं कर्तव्य खूप छान पार पाडत होती. तरी पण राज तिला ओरडत असायचा. राजला वाटत होतं की राणीला काम सांगितलं म्हणजे तोच आईचं काम करत आहे असं त्याला वाटत होतं. आणि हे सगळं शीतलताईला कळत होतं. बेडवर बसून बसून त्यांना त्यांच्या मुलांच्या व्यवहाराबद्दल सगळं कळत होतं, कारण या 6 महिन्यात त्यांनी सगळं काही ओळखून घेतलं होतं. आणि आपली सून राणी किती चांगल्या मनाची आहे हे सुद्धा त्यांना कळालं. शीतलताईला खूप वाईट वाटत होतं की ज्या माणसांना आपण आपलं मानलं त्यांनीच आपल्याला परक्याची वागणूक दिली आहे. कधी कधी शीतलताई देवाला म्हणत होत्या की बरं झालं की तुम्ही माझी अशी हालत केली, कारण माझ्या डोळ्यावर जी खोट्या प्रेमाची पट्टी बांधली होती ती तर गळून पडली. शीतलताईला खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं. आणि त्या हात जोडून त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्याला पण हात जोडून धन्यवाद म्हणू लागले की जाता जाता तुम्ही माझ्यासाठी हक्काचं आणि काळजी करणारं देऊन गेला आहात. आई उठा उठा, संध्याकाळ होत आहे, आपल्याला जायचं आहे, आपल्याला काकाच्या इथे जायचं आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, चला मी तुम्हाला तयार करून व्हीलचेअरवर बसवते, राणी शीतलताईला उठवत म्हणाली. शीतलताई म्हणाल्या की अगं राणी आधी तू आणि माझ्या नातवांना तयार कर आणि नंतर मला तू तयार कर. आता जर मला बरं वाटत नाही, थोड्या वेळाने बरं वाटेल. शीतलताई तिला म्हणाल्या, आई ते काय आहे ना की मी आज जाणार नाही, कारण मोठ्या मुलाची तब्येत खराब आहे आणि राज यांना पण कामासाठी बाहेर जायचं आहे, त्यांची पण तयारी करायची आहे. आणि त्यामुळे राजने पण मला सांगितलं आहे की तू जाऊ नकोस, तू घरी थांबून काम कर. पण शीतलताई म्हणाल्या की हे बघ राणी, जाऊन तयार हो आणि मुलांना पण तयार कर, राजला मी समजावून सांगते. शीतलताईंनी राणीला आदेश दिला. तोपर्यंत खोलीत शीतलताईची मोठी मुलगी स्वाती आली आणि म्हणाली, अगं आई, तू अजून तयार झाली नाहीस? काय गं वहिनी, अजून तू आईला तयार केलं नाहीस? आणि त्यांची छोटी मुलगी रोहिणी पण आली आणि म्हणाली की आई, तू जर वहिनीला यायचं नसेल तर तू का जबरदस्ती करत आहेस? त्या दोघी पण लग्नासाठी आल्या होत्या. त्यानंतर दोन्ही पण मुलींचं बोलणं ऐकून शीतलताईंना खूप राग आला, पण त्या कोणालाच काही म्हणाल्या नाही, कारण लग्नाला जायचं होतं आणि जायच्या वेळेस कुणाचा पण त्यांना मूड खराब करायचा नव्हता. स्वाती शीतलताईला म्हणाली की आई, मला तुझे दागिने घालायला दे ना, तुला आजीने जो 2 ताळ्याचा राणीहार केला आहे ना तो मला पाहिजे. आणि त्यानंतर रोहिणी म्हणाली की आणि हो आई, तुझे जे कानातले कर्णफूल आहेत ना ते मला पाहिजेत, आज लग्नात मी तेच घालणार आहे. स्वाती, तू कपाट उघड आणि राणी तू जाऊन मुलांचा आवर, असं म्हणून शीतलताईंनी राणीला त्या खोलीच्या बाहेर लावलं. स्वाती म्हणाली की बरं झालं आई, तू त्या वहिनीला या खोलीच्या बाहेर लावलंस. स्वाती तिच्या आईच्या दागिन्याचा डब्बा काढताना म्हणाली. स्वाती आणि रोहिणी खूप बारकाईने दागिने पाहत होत्या आणि त्या दोघी पण शीतलताई विचारत होत्या की आई, मी हे घेऊ का, ते घेऊ का? त्या दोघी वारंवार विचारत होत्या. शीतलताईंनी त्या दागिनेमधले 2 छोटेसे हार काढले आणि त्या दोघीला दिले. त्या दोघी पण म्हणाल्या की अगं आई, तुझ्याकडे किती मोठे मोठे हार आहेत आणि मग तू आम्हाला एवढं छोटं का देत आहे? शीतलताई म्हणाल्या की तुमच्या दोघींसाठी हेच हार खूप मोठे झाले, मी तर याच्यापेक्षा लहान देणार होती, पण याच्यापेक्षा लहान माझ्याकडे नाहीत. शीतलताई एकदम कडक शब्दात बोलल्या. तोपर्यंत तिथं राणी तयार होऊन येते आणि शीतलताईला ती तयार करू लागते. शीतलताई राणीला म्हणाल्या की अगं सुनबाई, तू एवढा छोटासा दागिना का घातला आहेस? राणी म्हणाली की सासूबाई, माझ्या वडिलांनी लग्नात मला फक्त एवढाच दागिना दिला आहे.
राणी जरा अडखळत म्हणाली आणि तिच्या बोलण्यावर स्वाती आणि रोहिणी खूप मोठ्याने हसू लागल्या. त्यानंतर शीतलताईने राणीला जवळ बोलावलं आणि त्यांच्या दागिन्याच्या डब्यातून जबरदस्तीने त्यातील दागिने राणीला घातले. आई, तू हे काय करत आहेस? स्वाती रागात शीतलताईला म्हणाली. शीतलताई म्हणाल्या की तुम्हाला काय होत आहे? हे माझे दागिने आहेत, कोणाला द्यायचे ही माझी मर्जी आहे. मी नेहमी राणीला नावं ठेवत होती, तिच्या आईला नावं ठेवत होती की किती वाईट संस्कार लावले आहेत. पण खरंच वाईट संस्कार कोणाचे आहे ते मला समजले आहे. मी केलेले संस्कार खोटे निघाले, शिवाय ते स्वार्थी सुद्धा निघाले. राणीच्या अंगावर जे दागिने मी घातले आहेत तेवढेच नाही तर हे सगळे दागिन्यांचा डब्बा फक्त राणीचा आहे. मी हे सगळे दागिने राणीला देणार आहे. आणि हो, मी मागाशी जी तुम्हा दोघींना एक एक हार दिला आहे ना, तो पण लग्नावरून माघारी आल्यावर माझ्या सुनबाईच्या हातात आणून द्या. स्वाती आणि रोहिणी रागात म्हणाल्या की हे काय ग आई, तू हे सगळे दागिने राणी बहिणीलाच का देत आहे? याच्यावर आमचा सुद्धा अधिकार आहे. का ग स्वाती आणि रोहिणी, याच्यावर माझ्या राणीचा का अधिकार नाही? अगं, माझी सेवा करते राणी, माझं मलमूत्र काढते राणी, मला आंघोळ घालते राणी, मला जेवण देते राणी, शिवाय मला गोळ्या औषध पाण्याचं पण टायमाला देते राणी. तर मग सेवा करायची राणी आणि दागिने तुम्हाला पाहिजे आहेत का? आणि असं पण या दागिन्यांवर फक्त राणीचाच अधिकार आहे. आणि तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या घरी जाऊन तिथं जाऊन तुमचा हिस्सा मागा. मला आठवत आहे, लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी राणीला ताप आला होता, पण त्यावेळेस तुमचे वडील जिवंत होते. तुमच्या वडिलांना घाबरून मी राणीची सेवा केली होती. पण ही वेडी त्या सेवेला खरं समजत होती, कारण तिने त्यावेळेस मला आई म्हणून हाक मारली होती आणि आज पण ती मला आईच समजते. मी किती पण कठोरपणाने बोलली तरी तिला वाटायचं की आई बोलली आहे, त्यामुळे प्रत्येक बोलण्याला ती हसून स्वीकारत होती. पण खरंच राणी, मला माफ कर, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, तुझा नेहमी अपमान केला आहे. राणी काही नाही बोलली, पटकन जाऊन सासूबाईच्या गळ्यात पडून रडू लागली आणि दोघी सासू सुना पण मनसोक्त रडल्या आणि रडत रडत त्या दोघींनी एक आनंदी जीवन जगण्याची सुरुवात केली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.